सीएम न्यूजमध्ये सर्वांचं स्वागत। माणिकबाग प्रतिष्ठान तसेच शिवभाऊ पासलकर आणि पल्लवीताई पासलकर यांच्या वतीने भव्य रास दांडिया महिलांकरता हा दरवर्षी हा उत्सव राबवण्यात येतो। आणि यामध्ये आता सचिन भाऊ दोडके देखील उपस्थित आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहे। काय सांगाल दादा, दरवर्षीच हा महिलांकरता महोत्सव भरवण्यात येतो, आपण देखील आज इथे उपस्थित आहात, काय सांगाल? या ठिकाणी तुम्ही आता बॅनर बघितले असतील, या ठिकाणी हे 22वे वर्ष आहे आणि 22 वर्ष ते सातत्याने या ठिकाणी महिलांना एकत्र आणण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करत असतात। दगदगीच्या जीवनामधून महिलांकरता एक आनंदाचे क्षण निर्माण करण्याचा त्यांनी या ठिकाणी दरवर्षी प्रयत्न करत असतात। आज तुम्ही बघितलं असेल समोर एवढ्या मोठ्या प्रमाणात महिला पुरुष असतील, मोठ्या प्रमाणामध्ये एकवटले। त्याचं कारण असं आहे की एक आपलेपणाने हा कार्यक्रम जो आयोजित केला जातो त्याचं हे खऱ्या अर्थानं त्याची पोच पावती। आता तर निवडणुकीचे वारे वाहत आहेत आणि खडकवासला विधानसभा मतदारसंघामध्ये आपलं नक्की विजन काय असणार आहे? खडकवासला मतदारसंघाचं विजन असं की त्या खडकवासला मतदारसंघामध्ये प्रश्नच राहिले नाही पाहिजेत की जे गेले 15 वर्ष प्रलंबित आहेत। आणि ते कुठले प्रश्न आहेत तर ते पाण्याचे विषय आहेत, ट्रॅफिकचे विषय आहेत, त्या ठिकाणी अनधिकृत बांधकामाचे विषय आहेत की हे वर्षानुवर्ष तसेच आहेत। त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचे राज्य सरकारकडून सिरियसली त्याच्याकडे पाहिलं गेलं नाही किंवा ते विषय राज्य सरकारकडे खंबीरपणे मांडले गेले नाहीत। कुठलाही प्लॅन करत असताना 20, 25, 30 वर्षाचा प्लॅन केला गेला पाहिजे, असे कुठलाही दूरदृष्टी असलेला या ठिकाणी नेतृत्व विधानसभेमध्ये मिळालं। महिलांना एकत्र आलं पाहिजे, महिलांनी एकत्र येऊन त्या खऱ्या अर्थानं हे सगळे आपल्या घरातलं कुटुंब असेल किंवा हे सगळे कुटुंब असेल किंवा हे सगळा समाज आहे खऱ्या अर्थाने महिलांवरती अवलंबून आहे आणि महिलाचे सगळे चालवत असतात, आम्ही फक्त त्यांना मदत करत असतो। नाही, शिवभाऊ पासलकर जे काम करतात ते आतापर्यंत राजकारणाने जमलं नाहीये। म्हणजे राजकारणाच्या विरोध म्हणजे प्रवाहामध्ये असून सुद्धा ते समाजकारणाचं एवढं मोठं काम करतात त्याचा बोध सगळ्या राजकारण्यांनी घेतला पाहिजे। दिवसरात्र त्या गोष्टींकडे ते लक्ष देऊन काम करतात आणि घरात जेवढ्या त्यांनी आता मिसिंग केसेस ला मदत केली आहे, 500च्या वर झालेले आहेत, ते सगळे कुटुंब त्यांना देव मानतात कारण का त्यांच्यामुळे ही सगळी मुलं, त्यांची हरवलेली व्यक्ती त्यांना परत कुटुंबामध्ये यायला मदत झालेली आहे। त्यांना मग त्यांच्या ह्या कार्याला माझ्या मनापासून शुभेच्छा। एक तर विषय असा झालाय की मोठ्या प्रमाणामध्ये लोकांची मानसिकता बदलत चाललेली आहे आणि ती मानसिकता बदलण्याकरता शासन लेवलला सुद्धा प्रयत्न झाले पाहिजेत। अशा काही घटनांना त्यांना शिक्षा कडक करून उपयोग नाही, ती घटना घडू नये म्हणून प्रयत्न केले पाहिजेत। आपण सोसायटीमध्ये CCTV लावतो, ती घटना घडल्यानंतर तो गुन्हेगार पकडण्याकरता आपण ते लावत असतो, पण घटना घडू नये म्हणून त्या समाजामध्ये बऱ्याचशा काही गोष्टी आहेत त्या करण्यासारख्या असतात। ते पोरग समाज आपला 7वी 8वी पासून ज्या वेळेला त्या मुलाला कळायला लागतं त्यावेळेला त्याच्या शाळेच्या माध्यमातून, घराच्या माध्यमातून त्याच्यावरती संस्कार झाले तर ही पुढच्या घटना आपण टाळू शकतो। कारण का ती घटना करणारे बाहेरच्या देशातून आलेले नाही, ते आपल्या समाजामध्ये तयार होतात। ती सगळ्यात मोठं दुःख आहे आपलं की आपल्या समाजामधून अशा प्रवृत्ती सुद्धा तयार व्हायला लागल्यात, याच्याकडे सरकारने लक्ष घातलं पाहिजे। विधेयक नाहीये, मी आता सध्या त्याच्यावरती अभ्यास करतोय, असं लक्षात येते। मी महानगरपालिकेत सुद्धा या विषयावरती भाषण केलेले आहे की आपली जी शिक्षण यंत्रणा आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये शिक्षण व्यवस्था जी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये पूर्वीसारखी राहिलेली नाहीये। तिथं पूर्वी आपण जिल्हा परिषदेच्या पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या कॉर्पोरेशनच्या शाळेत शिकत होतो, आता सगळ्या आपली मुलं आपण इंग्लिश मीडियमला टाकतो, त्याच्यामुळे प्रायव्हेट शाळांचं पे मोठ्या प्रमाणात वाढलंय आणि त्याच्यामध्ये
कॉम्पिटिशन असल्यामुळं 9वीला 10वीला पोरं मोठ्या प्रमाणामध्ये 9वीला नापास केले जातात आणि त्याच्यातून हे सगळ्या गोष्टी घडतात. त्याला दुसऱ्या 9वीत बसवलं जात नाही आणि त्याला 10वीमध्ये सुद्धा तो जरा ॲव्हरेज असेल तर त्याला शाळेतून 10वीत बसवण्याकरता सुद्धा शाळा त्याला निग्लेक्ट करतात आणि त्याच्यामुळं तो बाहेरून 10वी बसतोय आणि 10वीला तो पास व्हायची त्याची शक्यता खूप कमी होती. त्याच्यामुळे 9वी 10वीतली मुलं जी शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर गेलेली आहेत ती मोठ्या प्रमाणामध्ये गुन्हेगारीच्या बाजूने वळलेली दिसतात. त्याच्यामुळे ही सगळ्यात मोठी गंभीर बाब आहे की तिथं आपण सगळ्यांनी मिळून लक्ष दिलं पाहिजे, सरकारने लक्ष दिलं पाहिजे आणि त्या मुलांना याच्यापासून वेगळं करण्याकरता त्यांना रोजगार दिला पाहिजे, त्याला उद्योगधंदे दिले पाहिजेत. अशा सगळ्या गोष्टी आपण ही सरकारची जबाबदारी सरकारने केलं गेलं पाहिजे. युवकांना हा संदेश दिला पाहिजे की आता इथून तुम्ही जर राजकारण महाराष्ट्राचं राजकारण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणामध्ये जी सिनियर राजकारणी होते ते त्यांनी हेतुपुरस्कृत त्यांच्या स्वतःच्या स्वार्थाकरता इकडे तिकडे उड्या मारल्या, पण खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचं राजकारण युवकांनी हातात घेतले आणि त्याच्यामुळे तुम्हाला हा बदल खासदारकीला पण दिसला आणि तो पुढच्या आमदारकीला पण दिसणार आहे. इथून पुढचं सगळी राजकारणामधले किंवा सत्ता केंद्र ही फक्त युवकांच्या हातात असणार आहे. ऍक्च्युली मी जर या देशात जन्माला आलो असेल तर मला चांगल्या पद्धतीचं शिक्षण मला या देशाने मला या राज्याने दिलं पाहिजे. मी जर हुशार असेल तर मला उच्च शिक्षण पण चांगल्या पद्धतीचं मोफत मिळालं पाहिजे. ही सगळ्यात मोठी आपली देशाची संपत्ती आहे, आपले शिकलेले युवक आहेत आणि ही जगामध्ये आपली संख्या त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त आहे. आपली सगळ्यात मोठी संपत्ती आहे आपले शिकलेले युवक आहेत आणि ते युवक निर्माण करायचं काम इथून मागच्या काळामध्ये आपलं सरकार करत होतं. बाकीचे इथून 50 वर्षामध्ये ते करण्यात आलं होतं, पण आजच्या घडीला तुम्ही जर बघितलं असेल तर अख्ख्या जगामध्ये आपले शिक्षित युवक अख्खं जग चालवतात आणि त्या ठिकाणी आपल्या देशाची ताकद तिथे दाखवतात. त्याच्यामुळे देशाची खरी ताकद ही शिक्षित युवक आहेत, बाकीच्या कुठल्या गोष्टी नाही. दरवर्षीप्रमाणे नवरात्रामध्ये भव्य असा माणिकबाग प्रतिष्ठानच्या वतीने दांडिया महोत्सव होत असतो. शिवाभाऊ पासलकर यांच्या वतीने दांडिया महोत्सव होतात. सर्व देवी भक्तांना नवरात्राच्या हार्दिक शुभेच्छा आणि दसऱ्याच्या पण शुभेच्छा देतो. नवरात्र उत्सवचे जे माणिकबाग प्रतिष्ठान आहे हे आमचंच प्रतिष्ठान आहे. आम्ही एकजुटीने जो शिवाभाऊ सगळ्यांना घेतो, सगळ्यांना घेऊन जो एकजुटीपणा आणतो त्या शिवाभाऊचा आम्ही मनापासून शुभेच्छा देतो की असंच दरवर्षीप्रमाणे यावर्षी दांडियाचा महोत्सव आहे आणि दरवर्षी याच्यापेक्षा जास्त पटीने व्हावं ही आमची सर्वांची शुभेच्छा आहे. आणि शिवभाऊंचं म्हणजे मिशिंगचं पण काम खूप जोरात आहे, त्यामुळे त्यांना महाराष्ट्राचं अध्यक्षपद झालेलं आहे, त्यांना भेटलेलं आहे. त्यांचं आहे ना आमच्या वतीने शुभेच्छा देतो की बाबा महाराष्ट्राचं ते मिशिंगचे ते अध्यक्षपद झाले आणि थोडेफार नाही तर ते 450 ते 500 लोकांना त्यांनी शोधून आणलेले आहे. तर त्यांचं म्हणजे मनापासून आम्ही ऋणी आहोत की बाबा जे हरवलेले लोक असतात त्यांचं ते एवढं म्हणजे कळकळीने म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रात नाही तर अख्ख्या देशात ते हे प्रसिद्ध आहे बाबा की भाऊंचं म्हणजे नाव किंवा कुणाचं जरी मिसिंग झालं तरी ते लगेच म्हणजे पळत जातात. त्यामुळे आम्ही भाऊंचं यावेळेस मी शुभेच्छा देतो त्यांना आणि असंच काम चालू राहू द्या. भाऊ तुम्हाला मनापासून शुभेच्छा आणि माणिकबाग प्रतिष्ठानचा पण सगळ्यांना जेवढे कार्यकर्ते आहेत तेवढ्या सगळ्यांना शुभेच्छा. प्रथमतः सर्व नागरिक बंधू भगिनी त्याप्रमाणे युवक मित्र यांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. आज या ठिकाणी हा दांड्या होत असताना त्याला खूप मोठी परंपरा आहे. जवळजवळ 20-25 वर्ष झाला हा दांड्याचा कार्यक्रम या ठिकाणी शिवभाऊ पासलकर आणि प्रतिष्ठानाने आमचे सर्व सहकारी या ठिकाणी घेत असतात. त्यांना मी प्रथमतः या दांडिया निमित्त शिवभाऊंना शुभचिंतितो आणि पुढील वाटचाल नेहमी या ठिकाणी किंवा या भागात हा दांडियाचा कार्यक्रम नेहमी याप्रमाणे यशस्वी व्हावा या ठिकाणी प्रयत्न करीत शिवभाऊ प्रयत्न करतील. त्याला आमचं सहकार्य राहीलच आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर हे शिवभाऊ पासलकर हा महाराष्ट्रभर या मिसिंग ग्रुपचं नाव आहे आणि ते खूप चांगलं काम करतात. हरवलं आणि सापडलं आम्ही त्यांना असंच म्हणत असतो भाऊ पुढे. जय महाराष्ट्र. या ठिकाणी मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे आमचे जे सहकारी मित्र आहेत शिवाभाऊ पासलकर यांनी जो गेले 22 वर्ष महोत्सव भरवतात ते नवरात्र महोत्सव, त्या नवरात्र महोत्सवाला मी माझ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे तसेच भारतीय कामगार पक्षातर्फे मी शुभेच्छा देतो. तसेच त्यांचं हे कार्य असंच पुढे बहरत राहो या त्यांना मनापासून शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.